प्रचंड देवजी अनर्थ झालाय. अरे तुम्ही ऐकताय? भीमराव पास झालाय. फक्त पासच नाही झाला, इकॉनॉमिक्स मध्ये टॉप पण केलं त्याने. आणि तुम्ही इथे मालिश करून घेताय. भीमराव त्याच्या जातीतील पहिला मुलगा आहे ज्याने 10वी उत्तीर्ण केली. पहिलाच मुलगा बनला आहे ज्याने 12वी पास केली. माफ करा मला, परंतु इथे तो नायक बनत चालला आहे आणि तुम्ही खलनायक. हे गोलू. हा मालक. डावीकडे पण कर ना. अरे ऐकता तुम्ही प्रचंड देवजी? करून घ्या, मालिश करून घ्या आणि जरा जोराने करून घ्या, कारण की मांस वाढलं तुमच्या अंगावर. काही फरक पडत नाही तुम्हाला. निर्लज्ज झाला आहात तुम्ही प्रचंड देवजी. अरे माझं इथे रक्त उसळून जातंय आणि तुम्ही इथे निर्लज्जासारखं मालिश करून घेताय. विसरून जा की त्या भीमरावाचं काही बिघडवायचं आहे, कारण की धर्माची, संस्कृतीची, जातीची रक्षा करणं आता तुमच्या कुवतीच्या बाहेर आहे. मला चांगलंच कळलेलं आहे की आता तुमच्याच्यानं काही होणार नाही. तुम्ही मालिश करून घ्या आणि मालिश झाल्यानंतर आपल्या घरातल्या बांगड्या हातात भरून घ्या तुम्ही आणि कोपऱ्यात बसा कुठेतरी. हट. नरोत्तम जोशी कालचा पोरगा आमची लायकी दाखवतोय. आम्ही त्याला त्याची लायकी नाही दाखवली तर आमचं नाव ही प्रचंड देव नाही. तू का थांबलास? नाही मालक. कर मालिश. कबूतर कुरवाळतोयस का? मालिश करणं विसरलास? नाही मालक. लात घातल्यावर शिकशील. चांगलं कर. मालक सुट्टी पाहिजे. मुलीने येऊन सांगितलं की माझ्या दारातलं जनावर दावा सोडून पळालं, त्याला शोधायला जायचं. जा. ए कितीचं जनावर आहे तुझं? मालक साधारण 12 रुपयाचा असेल. ते तू आमच्याकडून घे. आता तू फक्त ते करशील जे आम्ही सांगू. गोलू. हा मालक. ही वेळ मालिशची नाही तर कुणाच्या तरी हजामतीची वेळ आहे. होय मालक. तुमचं नाव? जी रामजी सकपाळ. ठीक आहे. आणि तुमचं? पुरंजन. ठीक आहे. ती गोणी उचला आणि तिथे नेऊन ठेवा. जा. अरे तो हातगाडीवाला अजून आला नाही का? नाही आलं मालक. काय कसा निष्काळजी माणूस आहे. एक तर पैसे जास्त घेत आहे तरी पण वेळेवर कामावर येत नाही. आता हे सामान कोण पोहोचवणार? रामजी काय विचार करतो? उचल. जर पैसे असते तर पोराच्या पास होण्याच्या आनंदात मिठाई वाटली असती आणि मी तर पेन्शनचे पैसे देणार नाही. शेठजी, जर मी हातगाडी वडली तर जास्त पैसे भेटतील ना? हा, मिळतील तर खरं, पण आपलं वय तरी बघा. एवढं जास्त ओझं ओढू शकशील तू? पेन्शनच्या अतिरिक्त जे पैसे आणाल तुम्ही त्यांना तुम्ही जे सांगाल ते बनवून देईल मी. हो, ओढेन ना. ठीक आहे, घेऊन जा, पण सांभाळून जा बरं. हो. अरे रामजी, अरे ऐक तरी रामजी, या हातगाडीचं वजन बघतोस ना किती आहे ते? आपण ओढू शकणार हे? खेचूया, खेचावं लागेल, जास्त पैसे भेटतील. पण रामजी, आपण हे करू शकल का हे बघ ना आधी. करावं लागल पुरंजन. रामजी, भीमचा बाप आहे. जास्त पैसे कमवून गेलो तर घरात काहीतरी चांगलं बनेल, ज्याने भीमची हिंमत वाढेल, तो पुढचा अभ्यास करेल. भीम आज कॉलेजला गेलाय पुढच्या शिक्षणाबद्दल माहिती मिळवायला. तर माझं पण कर्तव्य बनतं ना की मी माझी मेहनत
आणखीन वाढवावी, जेणेकरून उद्या भीमला कोणत्याही प्रकारची अडचण नको हो. रामजी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण एवढं मोठं जास्त वजन कसं ओढू शकणार आपण? करावं लागेल तर. अभिनंदन भीम, तू उत्तीर्ण झालास. अर्थशास्त्राच्या परीक्षेमध्ये तू सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेस. धन्यवाद गुरुजी. आणि नाम जोशीजी, तुमचं पण अभिनंदन. मला ते कशासाठी? जेव्हा शिष्य सफल होत असतो तेव्हा त्याच्या सफलतेचं श्रेय त्याच्या गुरुलाही मिळत असतं. तर मग तुम्हीही अभिनंदनास पात्र आहात. तुमचंही खूप खूप अभिनंदन. खरंच तुमच्यासारखे गुरुजन आहेत जे मला शिकवतात आणि कायम माझ्यासोबत उभे राहतात. त्यामुळे मी हे सगळं करू शकतो. तुमचे खरंच खूप खूप आभार. पण गुरुजी, मला पुढच्या शिक्षणाविषयी जाणून घ्यायचंय. ऍडमिशन प्रोसेस काय आहे? मला काय काय केलं पाहिजे? पुढील शिक्षण? भीमराव, मला हे ऐकून खूप खूप आनंद झाला की तू आपले शिक्षण चालू ठेवू इच्छितोस. जे मला आयुष्यात करायचंय त्यासाठी पुढे जात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढचं शिक्षण तर घ्यावंच लागेल. नाम जोशीजी, भीमराव त्याच्या जातीतील पहिला विद्यार्थी आहे जो 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. आणि केवळ उत्तीर्णच नाही झालाय, तर अर्थशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेत भीमरावाने. भीमरावाचं शिक्षण नेहमी केवळ रोजगार मिळवण्या इतकं मर्यादित राहिलं नाही. याला तर नायक बनायचंय. त्याच्या जातीचा, त्याच्या समाजाचा, त्याचा समाज आणि त्याच्या जातीची स्थिती बदलवण्यासाठी आपल्या समाजाच्या लोकांना समाजात बरोबरीचं स्थान देण्यासाठी भीमरावाला लढावं लागेल आणि त्यानंतर विजय प्राप्त करावा लागेल. आणि त्याचा केवळ एकच मार्ग आहे की भीमरावाने पुढे शिकावं आणि पुढे जावं. म्हणूनच भीमरावाचं पुढे शिकणं अत्यावश्यक आहे. काय झालं गुरुजी? काय विचार करताय तुम्ही? भीमराव, मी हाच विचार करत आहे की पुढील शिक्षण खूप महागडं आहे. कसे करू शकणार तू हे सगळं? महाग म्हणजे किती पैसे लागतील? भीमराव, जर पूर्ण एका वर्षाचा खर्च जोडला तर 25 रुपये तर लागतीलच. ₹25? हो भीमराव. आणखी एक अडचण आहे की हे सर्व पैसे एका महिन्याच्या कालावधीमध्ये भरावे लागतील. एका महिन्यात ₹25 कुठून आणणार गुरुजी? त्याचाच तर विचार मी करतोय भीमराव. मला असं म्हटलं तर नाही पाहिजे, पण तुझ्यासाठी या पुढील शिक्षण घेणं खूप अवघड असणार आहे. कसं जमवणार हे सगळं? पुरंजन, हा, आता वाटतंय की भीमला शिकवायचं आता जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तुझं स्वप्न पूर्ण नाही होणार रामजी, तर कोणाचं होणार? तू पोरांसाठी एवढी मेहनत करतोयस, म्हणूनच मला पूर्ण विश्वास आहे का तुझ्या जिद्दीच्या मध्ये कधीच कोणतं यज्ञ येणार नाही. जोरात खेच रामजी, थोडं वर. जोरात खेच. हो.
थांब रामजी, मी पुढे येतो. रामजी, अरे चल सोडा मला. ए, चुप रहा. सोडा. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, बाहेर या. बाहेर या. ए, चुप. काय करताय? काय असभ्य वागणं आहे प्रचंड देवजी? या मूर्खपणासाठी यांना 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 दंडित करा. मालक, माझं जे जनावर पळून गेलं होतं ते नरोत्तम जोशींच्या दरवाजात मेलेलं सापडलं. यांच्यावर पशुहत्येचं पाप लागलंय आणि त्या पापाचं प्रायश्चित्त करायला हे नकार देत आहेत. खोटारडा, काय खोटं बोलतोस तू? हा? काय काय होय हा? की तुझ्या प्राण्यावर पाला घालून मी गल्ली बोळातून भीक मागू? हट. भीक तर तुला मागावीच लागेल. काय काय बोलताय प्रचंड देवजी तुम्ही? आम्ही अगदी बरोबर बोलतोय. गोष्ट आपली संस्कृती, संस्कार आणि मान्यतांची आहे. गोष्ट आपल्या परंपरांची आहे. आणि तुला संधी मिळालीये की तू सगळ्यांसाठी उदाहरण बनू शकशील. प्रत्येक जातवाल्याला हे सांगू शकशील की तू जात आणि आपल्या धर्मासाठी किती दृढ आहेस ते. प्रचंड देवजी, तुम्ही मला ओळखता ना? तुम्हाला तर माहिती आहे मी कोण आहे. असं काय बोलतोयस तू? आम्ही ओळखतो ना. नरोत्तम जोशी आहेस तू. पण तुला हे करावंच लागेल. नरोत्तम जोशीजींच्या पापाच्या प्रायश्चित्ताची प्रक्रिया सुरू करा. यांना बांधून टाका. अरे खोटं बोलला प्रचंड देवजी. मी काय नाही केलं. ऐका माझं. मला चांगलंच कळलेलं आहे की आता तुमच्याच्यानं काही होणार नाही. तुम्ही मालिश करून घ्या आणि मालिश झाल्यानंतर आपल्या घरातल्या बांगड्या हातात भरून घ्या तुम्ही आणि कोपऱ्यात बसा कुठेतरी. नरोत्तम जोशी या भागात प्रचंड देवपेक्षा मोठा ना आजपर्यंत कोणी झालाय ना इथून पुढे कोणी होईल. बाबा, ऐका, उठा की. काका, काय उठा. झालं बाबांना? काय नाही सांगतील डॉक्टर साहेब. काय झालं यांना? डॉक्टर साहेब, यांना कधी शुद्ध येईल? हे पहा, हे लवकरच शुद्धीवर येतील. त्यानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. नर्स, बरं, हे सगळं कसं झालं? तुझ्या संग गेले होते ना? कसं झालं? तुझ्याच कारणानं झालंय ना. तू रामजीला बोलले असती की पेन्शनच्या पैशांच्या शिवाय काही दुसरे पैसे घरला घेऊन या, तरच त्याचं गोड बनवीन ना. तो एवढी मेहनत करण्याचा विचार केला असता ना, एवढं वजन उचललं असतं ना, पडले असते आणि नाही अशी अवस्था झाली असती. बाबा, भीम, बाबा, 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 हे काय झालंय? हा, पुरंजन भाऊनी सांगितलं की मी पेन्शनचे पैसे नाही दिले म्हणून पैशांसाठी यांनी पोती उचलली, सावरले नाहीत आणि पडले. बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय बाबा? बरं आहे मी. चला घरी जाऊया. नाही 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 बाबा, तुम्ही इथे आराम करा. घरी नाही जाऊ नाही, माझं शकणार. ऐका ना, घरी जाऊया. असं का करताय बाबा तुम्ही? चला. बाबा, आरामात. दादा,
या बाबा. सावकाश. काय होतंय बाबा? काय बरं बाबा? झालं? बाबा बाबा रामजी बाबा बाबा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. बाबा डॉक्टर साहेब लवकर या. साहेब, बघा ना, इथं बघा ना बाबांना. काय झालं यांना? आता उठले होते, चक्कर आले आणि पडले. काय झालं असेल यांना? यांना लवकरच तपासणी विभागात घेऊन चला. यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी करावी लागेल. हो चला. व्हॉट बॉय, लवकर या. लवकर घेऊन चला हा, यांना. लवकर या. साहेब, बघा ना. बाळा आराम सावकाश. आरामात. सावकाश, सावकाश. हे पहा, तुम्ही सर्व लोक बाहेर थांबा. मी चेकअप करून घेतो. प्लीज बाहेर वाट पहा. वय मला भीती वाटतेय. काय झालं बाबांना आता अचानक? वय झालंय त्यांचं, तरी बी मजुरी करायची हाय. ऐकतच नाहीत ते. माहित नाही डॉक्टर साहेब काय सांगतील ते. डॉक्टर साहेब, काय झालं डॉक्टर काय साहेब? झालंय? बरं झालं हे फक्त आपल्या डोक्यावरील जखमेचे उपचार करून नाही गेले, शिवाय त्यांच्या सर्व शरीराची तपासणी झाली. त्यांची अवस्था खूप खराब आहे आणि जर का काळजी घेतली नाही तर पुढे त्यांची तब्येत अजूनही बिघडू शकते आणि काही होऊ शकते. काही होऊ शकतं. काय पण म्हणजे तपासणीत हे समजलं आहे की त्यांच्या शरीरामध्ये ताकद कमी आहे. खूप साऱ्या पोषक तत्वांची कमी झाली आहे. जसे आता ते इथून उठताच पडले आणि बेशुद्ध झाले. असंच येणाऱ्या वेळेमध्ये ते कधी उभे पडू शकतात आणि बेशुद्ध होऊ शकतात. जोपर्यंत ते काही खाऊन पिऊन पुन्हा आपली ताकद मिळवत नाहीत तोपर्यंत. तुम्ही माझ्यासोबत या. मी काही औषधं आणि खाण्यापिण्याची पथ्य लिहून देतो. हो. हा या. हे पहा, तुम्ही त्यांचा मुलगा आहात म्हणून सर्वात जास्त जबाबदारी तुमची आहे. त्यांनी पूर्णपणे आराम केला पाहिजे. आणि हा, काम वगैरे काही नाही. अपेक्षा करा की 1-1.5 महिन्यात एकदम बरे होते. हो, मी पूर्ण काळजी घेईन डॉक्टर साहेब. खाण्यापिण्यात त्यांना काय द्यायचं आहे हे मी ह्यात लिहिलं आहे. हो. हे घ्या तुम्ही. हो, धन्यवाद. हे बघ, तुझी ही नवीन पुस्तकं एकदा बघून घे. जे जे तू मागवलेलं ते सगळं आहे ना. माझं आता आयुष्य किती उरलंय ते माहीत नाही. जोपर्यंत जिवंत आहे मला माझा संघर्ष करू दे. मी मेहनत करणार, पैसे कमवणार आणि त्या पैशांनी तू शिकणार. आणि हो, या विषयावरती तू काय बोलणार, मी काय ऐकणार. जर का मी अमर असतो तर गर्वाने पूर्ण जगाला नेहमी सांगत राहिलो असतो की माझ्या पोरानं पुढे जाण्यासाठी काय काय संघर्ष केला आहे. कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदही तिनका करी गिने स्वाति